Audio Jungle. विश्ववंदिता शाहस नो शिववसेशा मुद्रा भद्राय राजते पतिपदेच्या चंद्राच्या कलेकलेप्रमाणे शिवराय आपलं राज्य सुजलाम सुफलाम झालं असा आशीर्वाद पिता शहाजीराजेंचा शिवप्रभूंना लाभला आणि मंडळी शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. 10 जून 1999 ला शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार इथल्या जनता जनार्दनापर्यंत रुजला आणि दीन दलित शोषित पीडित वंचित या घटकांनी खऱ्या अर्थानं साहेब आपणाला आशीर्वाद दिला आणि साहेबांच्या विचारांसोबत जायचं असं ठरवलं आणि याच विचारांना एकसंग होऊन गेले 26 वर्षाची ही सेना या ठिकाणी उपस्थित राहते. राष्ट्रगीताने होत आहे. कृपा करून घोषणा देऊ नका. कार्यक्रम. धन्यवाद. सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न होऊन घ्या. सर्व औक्षण करणाऱ्या सर्व माझ्या स्त्री शक्तींना माता भगिनी माऊलींना विनंती करतो की साहेबांचं या ठिकाणी औक्षण केलं जात आहे. औक्षण करून साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. प्रवास 26 वर्षाचा मेळावा निष्ठावंतांचा जन्मदात्या सोबत जाऊ. जन्मदात्या सोबत जाऊ घेऊ श्वास राष्ट्रवादीचा. गेल्या 26 वर्षापासून दीन दलित शोषित पीडित वंचित या घटकांसाठी काम करणारे तुमच्या आमच्या सर्वांवर नेहमीच तुम्ही ज्या पक्षाला प्रेम दिले आणि हीच भूमी ग्रामदैवत कसबा गणपतीच्या पदपर्शानं पावन झालेली, ग्रामदैवत तांबडे जोगेश्वरीच्याच पदपर्शानं पावन झालेली ही शुरांची संतांची आणि संतांचा वारसा घेऊनच समोर पुण्यनगरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बोलतायत प्रशांत दादा जगताप. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या आपल्या पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाचे आजचं केंद्रबिंदू आपले सर्वांचे श्रद्धास्थान या देशाचे लोकनेते आदरणीय पवारसाहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रीय कार्याध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, या राज्याचे लोकप्रिय प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना 26व्या वर्धापन दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. तथा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातील शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुका तथा विधानसभा अध्यक्ष, राज्य कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणीचे आलेल्या सर्व सदस्यांचे, नेत्यांचं, आजी माजी खासदार, आजी माजी आमदार, माजी मंत्री महोदय या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार सुद्धा मानतो. खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचे तथा आदरणीय सुप्रियाताई, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांचे मी मनापासून आभार मानतो की आपण आम्हाला या ठिकाणी पुण्यामध्ये 26वा वर्धापन दिन साजरा करण्याची संधी दिलीत. होय, मागच्या 26 वर्षाच्या म्हणजे पक्ष स्थापनेपासून आतापर्यंतच्या प्रवासात एकदाही पुण्यामध्ये कार्यक्रम होऊ शकलेला नव्हता. कारण की सातत्याने आपण कोल्हापूर असेल तथा सातारा असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, नगर असेल, दिल्ली असेल, देहरादून असेल, सुरत असेल, या सगळ्या ठिकाणी आजपर्यंत आपले सगळे अधिवेशनाचे किंवा वर्धापन दिनाचे कार्यक्रम साजरे झाले होते. त्यामुळे पुण्याला पहिल्यांदा संधी दिल्याबद्दल मी या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम साजरा होत असताना मनामध्ये खूप आनंदाच्या भावना आहेत. कारण त्याचं कारण आहे की ज्या पक्षाच्या निर्मितीनंतर 26 वर्षात या पक्षाने 16 राज्यांमध्ये आपले आमदार दिले, 3 राज्यांमध्ये खासदार दिले, 5 राज्यांमध्ये सत्तेमध्ये सहभागी होण्याचा बहुमान या पक्षाला मिळाला. त्या पक्षाचे संस्थापक आदरणीय पवार साहेबांच्या शहरामध्ये हा कार्यक्रम होतोय. लोकांमध्ये, नागरिकांमध्ये तथा कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाच्या भावना आहेत. शेवटी एखादा पक्ष म्हणता म्हणता 26 वर्षाचा होतो आणि त्यानंतर सुद्धा पक्षाची त्या जी काय आपुलकी आहे, पक्षाबद्दलची जी ओढ आहे ती कायम राहती. हा एकूणच एक वेगळ्या प्रकारची भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये नक्की आहे. या पक्षाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. पण एक नक्की आहे की पक्षांनी वेगवेगळी संकटं पाहिली, चढ उतार पाहिले, पण प्रत्येक काळामध्ये या सगळ्या संकटाशी मुकाबला करण्याची ताकद आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांमुळे मिळाली. हे सुद्धा तेवढंच निश्चित सत्य आहे.
आज हे होत असताना एक नक्की आहे, महाराष्ट्राच्या मंचावर जो काय एकूण राजकीय सामाजिक कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार हा पक्षच फक्त लोकांच्या आशा अपेक्षांना पूर्ण ठरू शकतो असं माझं थेट मत आहे. या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये एमपीसीचे स्टुडंट, यूपीएससीचे स्टुडंट जरी उपोषणाला बसले तरी राज्यातल्या कुठल्या सत्ताधाऱ्यांवर त्यांचा विश्वास नसतो. त्यांना माहिती असतं की आम्ही पवार साहेबांची भेट घेतली, पवार साहेबांना भेटून निवेदन दिलं तर आमचे प्रश्न मार्गी लागतील. इथल्या वंचित घटकातल्या सामान्य घटकातल्या आदिवासी बहुल एरियातल्या लोकांना वाटतं की होय आम्ही आमचं शिष्टमंडळ आदरणीय पवार साहेबांना जाऊन भेटलं तर आमचं काम मार्गी लागतं. आणि म्हणून मागच्या 67 वर्षातला पवार साहेबांचा पुरोगामी चेहरा, पुरोगामी चळवळीतलं त्यांचं एकूणच कामकाज या महाराष्ट्राला समृद्ध करण्यामध्ये खूप पुढे घेऊन गेलेलं आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी राज्याचे सगळे प्रमुख नेते हे या पक्षाचा झेंडा पुढे नेतील. महाराष्ट्रातला कॅनव्हास खुणावतोय की होय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हाच सर्व जाती समूहांना, सर्व वंचित घटकांना न्याय देऊ शकतो. मला खात्री आहे की लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून जी काय मंडळींकडे लोकांचं लक्ष असतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा या सगळ्याचा एकूणच नाही का स्पेस हा भरून काढू शकतो. आणि म्हणून आजचं हे नाही का हाचा मेळावा, आजचं हे अधिवेशन निश्चित आपल्याला मार्गदर्शन करणारं ठरेल. आदरणीय पवार साहेब आपल्याला मार्गदर्शन करत असतील त्यावेळेस निश्चित आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात. येणारी नाही का स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा आपला पुढचा प्रवास असेल या संदर्भामध्ये आदरणीय साहेब हे योग्य ते मार्गदर्शन करतीलच. पण त्याचबरोबर आपण सगळे या ठिकाणी नतमस्तक असलो पाहिजे. त्याचं कारण आहे, मी ही गोष्ट निश्चित नका कायम अभिमानाने सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्मितीनंतर खूप साऱ्या काही लोकांना काही ना काही मिळालं. पूर्वीच्या काँग्रेसमध्ये आदरणीय साहेबांनी प्रत्येकाला संधी दिली. मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मला निश्चित सांगावं वाटेल, स्वर्गीय आर पाटील साहेब ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना बोलले होते, ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यात आसू होती, तशाच काहीशा भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सुद्धा मनात आहे की होय आदरणीय साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची निर्मिती केली म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुणे शहराच्या महापौर पदाची संधी मिळाली. असे असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये महापौर पद, उपमहापौर पद, स्टँडिंग कमिटी चेअरमन पद मिळालं, कुठे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं, कोणीतरी आमदार, खासदार, मंत्री झाले. त्याच्यामुळं हा पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे नेणारा, लोकांना या ठिकाणी कायम समजून घेणारा आणि पुरोगामी चळवळ पुढे नेणारा आहे. याच्यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या असंख्य घटना आहेत. मी त्या असंख्य घटनांचा उल्लेख न करता आलेल्यांचं सगळ्यांचं स्वागत करतोच. पण त्याचबरोबर आदरणीय साहेब हा आपला श्वास आहे, ही भावना तुमच्या माझ्या मनात होती, आहे आणि उद्या सुद्धा राहील. हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. बाकीच्या खाली बसा, बाकीच्या खाली बसा आणि वर गॅलरीमध्ये थोडी जागा आहे, आपण त्या ठिकाणी जा. अरे उघडा नाही रे, अरे उघडा की रे, अरे उघडा ना. ते कुणाचे नाही ना, आता फक्त सर्व मान्यवर मंडळींचा सन्मान उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणा. महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं पुष्प वाहिलं मातीतून एका तरुणाने आभाळाचं स्वप्न पाहिलं. धुमसत होती इच्छाशक्ती, जसा निखारा लवलव करीतो, जशी लाटेशी भेट साधण्या स्तब्ध किनारा अर्जव धरितो. असा एक अवलिया ऋतू जो काटेवाडीने जगा वाहिला, यशवंताची फुले पेरता महाराष्ट्राने शरद पाहिला. किती काय सोसले भोगले कोण, किती अन कसे टोचले, किती विरोधी कोण आपले, किती गिधाडे किती सापळे, किती टीका त्या किती लांछने, किती द्वेष तो किती गराणे. सगळे समक्ष पाहून देखील तो कधी कुणावर चिडला नाही, पण टप्प्यात कधी जर आला चेंडू तो पुन्हा कधी सापडला नाही. किल्लारीच्या पीडितांची किंमत कोणी केली सांगा, स्त्री आरक्षण मंजुरीची हिंमत कोणी केली सांगा. भूकंपातून गुजराताचे पुनर्वसन ते केले कोणी, तरी काय केले म्हणण्याची गंमत कोणी केली सांगा. अहो राजनीतीतील चाणक्याची कुणा उपमा उगीच लागत नाही, ठरवले ते करावे लागते, करेल म्हणण्याने भागत नाही. पुन्हा भाषणा उभा शरद हो, पुन्हा पावसा उधान येवो, राजनीतीच्या मंचावर हे पात्र अबाधित उदंड राहो. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्ण तू, गगनाचा देवा.
महाराष्ट्राच्या माथ्यावरती उद्धाराचं यानंतर बोलतायत मी जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की राष्ट्रवादीच्या अंकाचं आपण प्रकाशन करावं. अंकाचं अनावरण या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंकाचं अनावरण. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या सर्व मंडळींचं स्वागत करूयात. 26 वर्षाचा प्रवास, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जनता जनार्दनापर्यंत पोचवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार हा पक्ष 26 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच अंकाचं अनावरण या ठिकाणी होत आहे. सर्व मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते अनावरण. सर्वच मान्यवर मंडळींच्या शुभहस्ते अनावरण. जोरदार टाळ्यांच्या गजरात धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा. यानंतर राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असतं, जोर लावून दांडून चिन्नीला कोलायचं असतं. जल्लोष आणि कोलाहार कानाआड करावा लागतो, डोळा ठेवून चिन्नीवर करेक्ट झेल झेलावा लागतो. जयंत झेप, जयंत नक्षत्र, जयंत राज असतं. अरे तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथं जयंत पाटील तिथं जास्त काय बोलायचं नसतं. जॅकेट घातलेलं आहे, जॅकेटवाला आहे. आपल्या सर्वांचं दैवत, देशाचे नेते, ज्यांच्या आयुष्याच्या कारकिर्दीत फार थोडक्यात मगाशी एक झलक आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न एका फिल्मच्या माध्यमातून केला, ते आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आदरणीय सुप्रियाताई, या निमित्ताने उपस्थित असणारे पक्षाचे सर्वच मान्यवर, खासदार, आमदार, व्यासपीठावरील सर्व दिग्गज नेते, मुंबई प्रदेश राष्ट्रवादीच्या अध्यक्षा राखीताई जाधव, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना मी आजच्या 26व्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा पहिल्यांदाच सुरुवातीलाच देतो. हा पक्ष 27व्या वर्षात पदार्पण करतोय. या 27 वर्षाच्या कालखंडामध्ये या पक्षाने महाराष्ट्रात तर भरीव योगदान दिलं, पण देशाच्या अनेक महत्वाच्या प्रश्नावर आपल्या या पक्षानं फार मोठं योगदान देण्याचं काम देशपातळीवर देखील पवार साहेबांच्या माध्यमातून केलं. या देशाच्या अन्नधान्याचा प्रश्न असो, या देशात संरक्षण विभागात महिलांनी काम करण्याचा प्रश्न असो, या देशातले असे अनेक आमूलाग्र निर्णय आणि महाराष्ट्रातले निर्णय जे समाज सुधारणेचे होते, ते आपले नेते आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतले. खरं म्हणजे कालच परवा ऑपरेशन सिंदूर पार पडले. ऑपरेशन सिंदूरच्या साठी आमचं हे ऑपरेशन का करण्यात आलं, यासाठी देशानं जगभर संसदेच्या शिष्टमंडळांना पाठवलं. आम्हा सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रियाताईंना या देशातील अशाच एका महत्वाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आणि भारतामधल्या या सगळ्या झालेल्या घटनांचा
समर्थन करण्यासाठी सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली 6-7 देशातल्या मान्यवरांना जाऊन भेटण्याचं काम सुप्रियाताईंनी केलं आणि भारताची त्यांनी अतिशय समर्थपणाने बाजू मांडली. कोणताही आतताईपणा त्यात नव्हता. भारताला हे का करावं लागलं याचं समर्थन अतिशय प्रभावीपणानं सुप्रियाताईंनी दक्षिण आफ्रिकेपासून अनेक देशात जाऊन केलं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं सुप्रियाताईंचं त्यासाठी मनापासून अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजऱ्यात सुप्रियाताईंना या कामगिरीबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत. आपले अनेक मतभेद असतील पक्षीय पातळीवर दुसऱ्या राजकीय पक्षांशी, पण जेव्हा जेव्हा परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो, या देशाच्या संरक्षणाची भूमिका पुढे मांडावी लागते, त्या ठिकाणी आपल्या पक्षाने आणि आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सगळ्यांना सांगितलेलं आहे की देशहिताची भूमिका ही सर्वप्रथम घेतली पाहिजे. शत्रूला धडा शिकवण्याची वेळ येते त्यावेळी देश एकसंघ असला पाहिजे आणि म्हणून तेव्हा तेव्हा आम्ही या देशाच्या कायम बरोबर राहण्याचं काम पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात केलंय. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळालं. त्या यशाचे मानकरी बहुतेक सगळे खासदार आज व्यासपीठावर आहेत. आपल्या सगळ्यांनी बरीच मेहनत घेतली आणि हा निकाल लागला. पण त्यानंतर काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निराशाजनक निकालाचा सामना आपल्याला करावा लागला. देशाच्या राजकारणात भीष्म पितामह म्हणून जे नेते आजही सगळे मान्यता करतात त्यांनी महाराष्ट्र उलटा पालथा केला. महाविकास आघाडीच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी आहे असं वाटत होतं. 11 कोटी जनतेला तो विश्वास होता, पण निकाल मात्र थोडेसे वेगळे लागले. निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती. अलीकडच्या काळात एक निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी देशाच्या एक पत्र लिहून बऱ्याच प्रश्नांचा खुलासा निवडणूक आयोगाला मागितलेला आहे. निवडणूक आयोग काही बोलत नाहीये, पण बाकीचेच लोक खुलासे करण्यात गुंतलेले आहेत. निवडणूक आयोगाला खुलासा करू द्या. इतरांच्या खुलाशाची या देशातल्या जनतेला अपेक्षा नाहीये, पण आहेत लोक शेवटी काही चुकचुकतं मनात, त्यावेळी माणसं स्पष्टीकरण देण्यासाठी चटकन पुढे येतात. असा काहीसा प्रकार मला महाराष्ट्रात दिसतोय. आपल्या सगळ्यांना लक्षात असेल, पूर्वी निवडणूक आयुक्ताच्या निवडीत देशाच्या सरन्यायाधीश असायचे. कायदा बदलला, त्यांना त्या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलं. मधल्या काळामध्ये आपण लक्षात घेतलं, 19 ते 24 मध्ये 5 वर्षामध्ये 30 लाख मतदार वाढले आणि त्यानंतरच्या 5 महिन्यात 41 लाख मतदार महाराष्ट्रात वाढले. 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान होतं. दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोग डेटा प्रसिद्ध करतं, त्यात 66.05% मतदान म्हणजे 7.83% मतदान वाढले. अर्धा टक्का मतदान जरी इकडे तिकडे झालं तरी निवडणुका कशा फिरतात हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही. लोकसभेला ज्या 85 विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झालेला होता, त्या 85 मतदारसंघामध्ये मतदान जास्त भरपूर वाढलं आणि बहुतांशी त्या सर्व जागांवर पारनेर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंके साहेब बोलतायत. बारा नंतर सुद्धा कोणीतरी कार्यकर्ते सांभाळले पाहिजे. दिवसात कोणी सांभाळते. जो 12 नंतर कार्यकर्ता सांभाळतो ना, तो खराब पवार साहेबांचा मावळा असतो. अच्छा,
राष्ट्रवादी पक्षाच्या 26व्या वर्धापनाच्या दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावरील आपले सर्व आपले सर्वांचं दैवत आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी पक्षाचे यशस्वी असे प्रांताध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, संसदेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने बोटाला धरून प्रत्येक गोष्ट समजून सांगण्याचं काम करणारे आमच्या नेत्या आदरणीय ताई, व्यासपीठावरील सगळे मान्यवर, मला माफ करतील आता एखाद्याचं नाव विसरलं तर तो माझा कार्यक्रम लावायला काय मागे पुढे बघणार नाही, कारण सगळे धुरंधर नेते. मी आपला छोटा माणूस आहे आणि छोट्याने कधी मर्यादा नाही ओलांडायची. आज खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये क्षणात काही गोष्टी राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळाले. अनेकांनी तर्कवितर्क काढले. मी तर प्रत्येकाला सांगू इच्छितो, जो खऱ्या अर्थाने संघर्षामध्ये अडचणीच्या काळात पक्षाची साथ देऊ शकतो आणि जो आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतो, तोच खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा मावळा आहे. राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा फिरत असताना आता कसं व्हायचं, काय व्हायचं, मी सांगतो काय नाही, उठल्यानंतर संघर्ष करायची तयारी ठेवायची, दिवसभर लोकात राहायचं. अरे शेवट बरेच जण म्हणतात आता काम करायचे, हे करायचं, ते करायचं. अरे काम करण्यापेक्षा लोकांच्या सुखादुःखात जा, लोकांच्या अडचणीत जा, लोकांच्या संघर्षात आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा. जनता तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. शेवट संकटात सुद्धा संधी पाहिली पाहिजे. अरे आपण ज्या दैवताच्या सहवासामध्ये काम करतो ते आदरणीय पवार साहेब, अरे 100 वर्षाचं विजन असणारा नेता आदरणीय पवार साहेब, एवढा विजन असणारा नेता आपल्या सहवासात, आपण त्यांच्या सहवासात राहतो, हे खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही भाग्यवान आहे. मी तर बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो. मी एक दिवस पवार साहेबांबरोबर गाडीत असताना साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही या वयामध्ये इतकी धावपळ करता, तुम्ही हेलिकॉप्टर वापरीत जा, तुम्ही ते छोटं विमान वापरीत जा. मला साहेबांनी सांगितलं, मी 50-55 वर्ष झाले राजकारणामध्ये आहे, समाजकार्यामध्ये असताना मी अनेक बदल घडवले या महाराष्ट्रासाठी, या देशामध्ये. ज्यावेळेस मी गाडीने फिरतो त्यावेळेस मी बदल घडवलेले काय बदल झालेले आहेत आणि अजून काय बदल अपेक्षित आहे, हा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब. मला त्यांनी नंतर सांगितलं, तू गाडीत असल्यावर लक्ष ठेव मी काय करतो. म्हणले मी गाडीतून उतरल्यानंतर मी काय करतो फक्त लक्ष ठेवू. आणि पुढे एका स्टॉपला कार्यकर्ते हार घेऊन थांबले होते. साहेब उतरले. साहेबांनी विचारलं, किती पाऊस झाला, पाणी आहे का, शेतात काय माल आहे, काय बाजार मिळतो. अरे हा दूरदृष्टी असणारा नेता आपल्या सर्वांच्या भाग्यात आहे. याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. अरे फक्त ह्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. 100 वर्षांनी काय बदल अपेक्षित, हा बदल घडवण्याचं काम करणारे आपले पवार साहेबांनी, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करतो. अरे संघर्ष राजकारणामध्ये वेळ काळ बदलत असते. आपल्या खेड्यात सांगतात ना, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. कोणचं पात्र आलं ना ते यशस्वी पार पाडायची जबाबदारी आपण ठेवायची. तोच खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो ती साधू संतांची भूमी. अरे माऊलींना तुकोबांना त्रास दिला, छत्रपती शिवरायांना त्रास दिला. अरे पण त्यांनी संघर्षामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष योद्ध्याचं काम केलं, म्हणून त्यांची आज जयंती पुण्यतिथी साजरी होती. आणि आज आपण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. अरे सत्ता येते किंवा सत्ता जाती, अरे काय पाहिजे. पवार साहेबांच्या सहवासात राहण्यासाठी कित्येक लोकांचा जीव तळमळतो आणि आपण त्यांच्या आजूबाजूला फिरतो, हे किती मोठं भाग्य आहे आपलं सगळ्यात महत्वाचं. अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईल स्वप्नात बघितलं नाही, ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता, मी खरंच आमदार झालो का काय. खासदार झाले, आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय. तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे. अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं, अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते आणि भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका. अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा. अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकावर बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी. घरात बसले नाही,
अरे इतका म्हणजे आपण एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई, एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500 1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस. अरे त्या माणसाकडे पहा, त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब, मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायाचं करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर, माहिती रोज वाद होत्यात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो आणि स्वतःसाठी भायावर करतो तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. हे सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात. अनेक वेगवेगळे काल परवा माझ्याकडे जिल्हा परिषदेचे मेडिकल भरती झाली आरोग्य विभागाची. 4 महिने झालं दादा तो शिव ऑर्डरच द्यायना. मी काल जाऊन बसलो, त्याला सांगितलं मी उठत नसतो, हा नाही दिलं तर मग आज सांगावं लागतं. साहेबांना पटत नाही माझं काही गोष्टी, पण आतल्या हाताने करतो आम्ही. काय करता, पर्याय नाही ना. अरे लढा तुम्ही, जनता तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. सगळ्यात महत्वाचं लढाईची तयारी ठेवा. संघर्ष योद्ध्याच्या तालमीतले आपण कार्यकर्ते, आपण याच्या लुचपुच्या तालमीतले कार्यकर्ते आहे का? अरे ही तालीम म्हणजे अखंडित अभेद्य तालीम आहे. या सुरुंगाला कुणी छेदू शकत नाही. या सहवासात आपण सर्वजण राहणारे या ठिकाणी मावळे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वर्धापन दिनाच्या सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देताना सांगतो, अरे धीर धारा. काहींना तले घाई झाली. अरे आहे ना नेता, अरे आपलं वय नाही तेवढं नेत्याचा अनुभव आहे. नेत्याला राजकारणातलं सगळं फायदे तोटे गणित जुळतात. आपण चाललोय तेवढं बघा ना नेत्याला म्हणून. अरे आपण लय अंड्यात येत. आपण ज्यावेळेस हापचेटी हिंडत होतो तेव्हा नेता महाराष्ट्राचं नाही देशाचं राजकारण करीत होता. जरा धीर धारा, कळ काढायची शिका. अरे आपल्याला सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, स्वतःसाठी जगला नाही. आदरणीय पवार साहेब स्वतःसाठी जगले नाही, हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी जगलेले. अरे पवार साहेबांनी कित्येक लोकांना सत्तेवर बसवलं, कित्येक लोकांना खुर्चीवर बसवलं. अरे ही जाणीव पाहिजे. परमेश्वर कुठेतरी पाहतोय परमेश्वर. अरे परमेश्वराला माहित आहे ना. अरे या माणसाने काय केलं स्वतःसाठी? अरे जे केलं ते समाजासाठी केलं. कधी कार्यकर्त्याला रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर पवार साहेब त्या ठिकाणी फोन करतात. एखादा कार्यकर्ता आंदोलनाला बसला तरी साहेब कलेक्टरला सांगतात माझा कार्यकर्ता आंदोलनाला बसला, तुम्हाला गेलं पाहिजे. एखादा कार्यकर्ता रस्ता रोको करीत असताना गुन्हा दाखल झाला, पवार साहेबांना बातमी कळाली, पवार साहेब कुठं जरी असले तर आपल्या आधी त्या कलेक्टरला फोन जातो, एसपी ला फोन जातो, माझा कार्यकर्ता हा चुकीचं कार्य करायचं नाही आणि समजून घ्यायचं. आणि साहेबांचा दम तुम्हाला माहित नाही. हा मग आम्हाला विचार करावा लागेल. साहेब असे म्हणत आहे, कळतं का तुला? बघून घेतो. बघून नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर वागले तर आम्हाला विचार करावा लागेल. ये इसमें बहुत दम है, इसमें बहुत दम है. नाही तर तुम्हाला दम म्हणजे काय? बघतो का रे आराम. हे ज्याची त्याची स्टाईल असते. मी जर म्हणलो तर बघून घेतो, तो नाही इसमें दम नाही. मला म्हणाल तुला समजत का? नाही तर बघा तुला उलटा पालटाच करून टाकीतो. ही आपली स्टाईल. आवड साहेबांची सुद्धा बघून घेतो लगे. हा पण या सगळ्या दमात मोठा दम कोणचा? माझ्या समोर एकदा साहेबांनी अशाच एका मोठ्या हस्तीला सांगितलं होतं, निलेश लंके हा माझा कार्यकर्ता आहे, लोकवर्गणी तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवितोय, त्याला जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण. अरे महिनाभर झोपला नसेल कार्यकर्ता, बरोबर ना? आमच्या जिल्हाध्यक्ष महिनाभर झोपला नसेल. ये त्याच्यामुळे मला तर कायम टचका असतो, साहेब हसले का आणि साहेब गप का. त्याच्यामुळं आपण सगळ्यात जास्त भेऊन असतो. साहेब हसल्याला गणित तुम्हाला जर कळालं ना, त्याला तुमच्या टांग खालून जाईल. आणि साहेब गप का हे जरी तुम्हाला कळालं ना, त्याला आपण तर तुमच्या समोर लोटांगणच घेईल. अरे हे समजलं नाही म्हणून 55 वर्ष राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून राहायला नेता आहे आदरणीय पवार साहेब.
हे सोपं नाही, हे सगळं तुम्हाला गणित शिकवले असते, हे समजून घ्यावं लागत. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही. साहेबांसमोर साहेब आज्ञाधारक विद्यार्थी आहे. साहेबांची नजर एखाद्यावर पडली ना, त्याचं सोनं होतं. हा परेश आहे आपल्यातला परेश. त्याचं उदाहरण हे ग्रामपंचायत सदस्याचे स्वप्न न पाहिलेला माणूस एवढ्या मोठ्या दिल्ली सारख्या ठिकाणी गेला. त्याचं सर्वश्रेय. अरे माझ्यासारखा सोडून द्या, अनेकांना तुम्ही आज हे सगळे व्हाईट कॉलर कपडे घालून बसले ना, राग नका म्हणून देऊ. माहिती म्हणता नाही आम्ही काय आता वेगळे कपडे घालू का? त्याच्या मागे काहीतरी श्रेय आहे ना. राज्याचा सहकार कुणी उभा केला? अरे सहकारामध्ये असताना विरोधी बाकावा असणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कारखाना अडचणीत नाही आला पाहिजे, त्याला मदत करा म्हणणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. एखादी सहकारी बँक विरोधातली पण अडचणीत नाही आली पाहिजे असा विजन असणारा नेता, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारा नेता म्हणजे आदरणीय पवार साहेब आहे. नाही तर हल्ली बघितलं आपण, मुह में राम और बगल में सुरी. अरे लय वाईट काळ चालत नसतो. रावणा इतका शहनशाह, रावणा इतका सर्वश्रेष्ठ, त्याचा सुद्धा काळ संपला. आपले खेड्यापाड्यात आपण वागत असताना म्हणून तुला हिटलर लागून गेला का? हिटलरला सुद्धा सगळ्यात कमी काळ मिळालेला आहे. ध्यानात धरा. आशावादी राहायचं शिका, आशावादी राहायचं शिका. आपण आपल्या गावात लहान असताना गावात ज्याची लेप चलती होती, लेप पाटील की मोठी होती ना, तेव्हा आज आपल्या मग कार्यकर्ता म्हणून हिंडतो. हे दिवस बदलत राहतात, हे दिवस बदलत राहतात. आणि हे दिवस बदलायचे असं ना, आशावादी राहायचं. अरे बिळात शिरणारा कार्यकर्ता असतो का कुठं? लढायची तयारी ठेवा, संघर्ष करायची ठेवा. आणि ज्यावेळेस तुम्हाला वाटतं आता निराश झालो, उदास झालो, ते आता मोबाईल आहे ना सगळ्यांकडे, युट्यूबवर फक्त पवार साहेब टाका आणि पवार साहेबांचं जीवनचरित्र पहा. तुम्हाला आयुष्यात कधी अपयश येणार नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपण छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो, छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करतो, तुमच्या आमच्या सारख्याला आदर्श ठेवतो आपण छत्रपती शिवराय. आणि दुसरा आदर्श आपल्यासाठी आदरणीय पवार साहेब. फक्त पवार साहेबांचा जीवनपट पहा, तुम्हाला आयुष्यात कधी निराशा येणार नाहीच या ठिकाणी सांगतो. आणि सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आता पुढं तर काहीच नाही का? रामकृष्ण हरी. आणि तू तरीच येणार. यानंतर माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब, मी आपण असं विनंती करतो की आपण संबोधित करावं. गड किल्ले संवर्धन मोहीम आम्ही हातात घेतलेली. गड किल्ले संवर्धन मोहिमेच्या वतीनं साहेबांचा सन्मान होतोय. गेले 4 महिन्यापासून छत्रपती शिवरायांचा विचार आणि छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा संवर्धन करण्याचं काम ती मोहीम करते. त्यांच्या त्या मोहिमेच्या शुभ हस्ते या ठिकाणी साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्मान करतायत पारनेर लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय निलेशजी लंके साहेब. यानंतर माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब संबोधित करतील. यहाँ पर मौजूद सभी रिस्पेक्टेड डिग्निटीज को और कार्यकर्ता को 26th ईयर एनसीपी के हो रहे हैं, उसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं. उसके साथ मैं बहुत क्विक एंड शॉर्ट रखूंगी अपनी स्पीच को, बिकॉज मुझे ये मौका मिला है. मैं यहाँ पर खड़ी हूँ, इसकी सबसे बड़ी मिसाल यही है कि हम सेक्युलर विचारधारा को बिलोंग करते हैं. कोई और जो ये विचारधारा ऐसी है कि कोई धर्म जात पे मानती नहीं है, इसका सबसे बड़ा एग्जाम्पल मैं हूं. जो एक छोटी सी लड़की, एक कम उम्र की लड़की अगर आपके सामने खड़े रह के बात कर पा रही है, तो ये मैसेज पूरे देश में जाना चाहिए कि हमारी पार्टी की विचारधारा क्या है. पवार साहब, हाल ही में मैं संभल भी गई थी, हाल ही में मैं कश्मीर पहलगाम भी गई थी. आप यकीन मानिए, नॉट जस्ट इन महाराष्ट्र, पूरे देश में आपकी आइडियोलॉजी की मांग है, आपकी आइडियोलॉजी की चाहत है. एवरीवेयर पीपल वांट टू सी पवार साहब्स पार्टी विनिंग अगेन एंड लीडिंग अगेन, बिकॉज एवरीवेयर एक सेक्युलरिज्म, एक दूसरे को लेकर चलने की विचारधारा की जरूरत हमको महसूस हो रही है. बस मैं यही कहना चाहूंगी कि पवार साहब, आप महाराष्ट्र के ही नहीं, पूरे देश के इंटरनेशनल सुपरस्टार हीरो है. आपने जिस तरीके से
आपने जिस तरीके से विमेन एम्पावरमेंट पे काम किया है वो काबिले तारीफ है। आज इतनी सारी महिलाएं ब्रेवली आगे आकर के काम कर पा रही है, विच इज कमांडेबल। मैं इस चीज में जुड़ना, बिकॉज मैं मुमरा शहर से आती हूँ, वहां से मुझे यहाँ तक के आने की यही चीज है कि ये सेक्युलरिज्म की जो एक आइडियोलॉजी है, जो शिव शाह फुले अंबेडकर से आती है, जो पवार साहब की है, जो अवार्ड साहब की है, वो आइडियोलॉजी में ही मैं पली बड़ी हूँ, वो आइडियोलॉजी में ही पली बढ़ के यहाँ पर पहुंची हूँ। सो थैंक यू सो मच सर, दिस इज ऑल बिकॉज ऑफ यू। अँड सर बस जाते जाते मैं आपको इतना बोलना चाहूंगी आपके लिए, तुमच्यासाठी फक्त 2 लाईन सांगायचं आहे मला की जल गया है मेरा घर और बच गया हूं मैं, जल गया है मेरा घर और बच गया हूं मैं, और जो बच गया हूं मैं तो फिर जला ही क्या है। थैंक यू सो मच सर। Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.